नमस्कार आणि समुद्र पार करून लंघून आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं सातारा नगरीमध्ये स्वागत आहे, राजधानीमध्ये स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आणि आज आपल्यासमोर तरुण मुलं मुली उपस्थित आहेत आणि सगळे जाणून घेऊ इच्छित आहेत की तुमचा सगळा जो प्रवास आहे, तुम्ही ज्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे आणि या यशाच्या मागील जी महत्त्वाची कारणं आहेत ती सुद्धा जाणून घ्यायची आहेत. आणि माझ्यासोबत वैदेही कुलकर्णी मॅडम आहेत, ज्या सातारच्याच आहेत. त्यामुळे आपल्याला शोध मराठी मनाचा घेताना आणि समुद्राच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेताना आम्हाला तुमच्या जीवनातले जे चढ उतार आहेत, तुम्ही जी यशाची शिखरं ज्या पद्धतीने पादाक्रांत केलेली आहेत, म्हणजे न्या पाल्मेडा सरांनी ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर स्वतःची जी आवड होती नाट्यकलेची, ती पॅशन तिथे त्यांनी वेगळ्या पद्धतीने एका मुवमेंटमध्ये परावर्तित केली. सचिन जोशींनी त्यांच्या पत्नीने घरातून सुरू केलेला जो डब्याचा व्यवसाय होता जेवणाचा, तो पेशवा रेस्टॉरंटच्या चेन ऑफ रेस्टॉरंट्समध्ये परावर्तित केलेला आहे. त्यामुळे ही जी यशाची त्यांची जी कामगिरी आहे, ती कामगिरी आपल्याला त्यांच्याकडूनच समजून घ्यायची आहे. वैदेही मॅडम याच्यामध्ये आपल्याला सहभागी झाले. या समुद्रापलीकडे या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते. साता समुद्रापारच्या गोष्टी आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आजीच्या गोष्टी म्हणू हवं तर आज आजीनं गोष्टी सांगायच्या आणि नातवंडांनी ऐकायच्या हे तसं दुर्मिळ झालेलं आहे. पण कदाचित तेव्हापासून ते साता समुद्रापारचं किंवा समुद्रापलीकडच्या जगाचं आपल्याला एक वेगळं आकर्षण किंवा वेगळं कुतूहल आहे. आणि या कुतूहलातूनच मग आपल्या मनामध्ये अनेक इच्छा निर्माण होतात आणि त्यातूनच समुद्रापलीकडे गेलेली ही काही मंडळी आज आपल्या समवेत इथे बसलेली आहेत. कसं असतं त्यावेळचं ते थोडंसं वेगळं वय असतं. म्हणजे अर्धे कच्चे अर्धे पक्के वय असते ते भारी, अर्धी मिटली अर्धी फुटली स्वप्ने मुठीत सारी. मग ही अशी भावावस्था घेऊन बाय चॉईस किंवा बाय चान्स ही मंडळी परदेशामध्ये गेली, नोकरी किंवा शिक्षण व्यवसायाच्या निमित्तानं तिकडे गेली, तिथेच रमली आणि तिथलीच झाली. मात्र तिथं गेल्यानंतर सुद्धा आपला मराठी बाणा, आपली मराठी संस्कृती, आपलं मराठी मठ त्यांनी आपल्या मनामध्ये जपलं आणि आपल्या देशामध्ये ते जागवण्याचा प्रयत्न करण्यात ती कायमच सक्रिय राहिली. आज त्यांचाच हा प्रेरणादायी प्रवास आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथे उलगडला जाणार आहे. इथे अनेक असे चेहरे आहेत इथल्या विद्यार्थ्यांचे, इथल्या मुलांचे, की त्यांच्याही डोळ्यात पुढे जाण्याची काही स्वप्न आहेत. त्या स्वप्नांना काहीसा आकार या सगळ्या मान्यवरांच्या मनोगतामधून आपल्याला नक्कीच मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. तर त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी त्यांची अगदी आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. ते कुठून आले आणि सध्या काय करतात. बाकी त्यांचा त्या तिथंपर्यंत पोचण्याचा जो प्रवास आहे तो त्यांच्याकडूनच आपण उलगडून घेणार आहोत. सुरुवातीला आहेत प्राजक्ता वझे. 2005 सालापासून त्यांचं अमेरिकेमध्ये वास्तव्य आहे. प्राजक्ता वझे आणि प्रसाद वझे हे दाम्पत्य तिकडे कार्यरत आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर ते प्रोग्राम मॅनेजर असा त्यांचा करिअर ग्राफ आहे. आणि त्याचबरोबर रिचमंड व्हर्जिनियामधल्या सांस्कृतिक चळवळीशी त्यांचा अतिशय जवळचा असा संबंध राहिला आहे. भारतातून अमेरिकेत आलेल्या लोकांमध्ये आपली संस्कृती टिकवून ठेवण्याच्या हेतूनं मराठी मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचं आयोजन त्या नेहमीच करत असतात. आणि त्याशिवाय मराठी नाटक आणि मराठी चित्रपट हा आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तर मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळवून देण्यासाठी नाफा अर्थात नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन स्थापण्यात त्यांचा पुढाकार आहे. आणि या संस्थेमार्फत 3 मराठी लघुपटांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय दिग्दर्शन आणि अभिनयाच्या आघाडीवर सुद्धा त्यांची घोडदौड सुरू आहे. आणि त्यांच्याचबरोबर त्यांच्या साथीला आहेत त्यांचे यजमान प्रसाद वझे. या दाम्पत्याचं आपण इथे स्वागत करूयात. यानंतर इथे व्यासपीठावर आहेत ज्येष्ठ आहेत डॉक्टर अनिल नेरुरकर. हेही अमेरिकेहून इथे आलेले आहेत. अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय उत्तम रीतीनं सुरू आहे. मात्र त्यांची खरी ओळख म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली हा नृत्य नाट्यप्रयोग.
महाराष्ट्रात त्याचे 100पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत आणि अमेरिकेतही त्याला अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि याच्या जोडीलाच ते करत असलेलं कार्य म्हणजे युवा पिढीला तंबाखूमुक्त करण्याचं त्यांचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये या संदर्भातल्या जागृतीसाठी ते प्रयत्न करतात. मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून तंबाखूच्या विषयीची तपासणी करत असतात. त्यातून कॅन्सरचे डिटेक्शन जे प्राथमिक अवस्थेमध्ये होतं ते करत असतात. आणि आत्ताच्या काळाला अनुरूप असं जे स्पर्धात्मक वातावरण आहे त्याच्याशी आजच्या तरुण पिढीनं कसं कोपअप व्हावं याच्याविषयीचं सुद्धा ते मोटिवेशन आपल्या सगळ्यांना देत असतात. त्यांच्या बोलण्याचा तुम्हाला सगळ्यांना नक्की फायदा होईल असे हे अनिलजी नेरुरकर. त्याच्यानंतर आलेले आहेत ते दुबईहून सचिन जोशी. आपल्याला नेहमीचंच आपल्याला एक वाक्य माहिती आहे की एखाद्याच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो. तर तोच मार्ग पेशवा रेस्टॉरंटच्या रूपानं दुबईमध्ये सचिन जोशी यांनी निवडला आणि त्याच्या माध्यमातून अनेक भारतीय त्याचबरोबर अनेक विदेशी पर्यटकांच्या सुद्धा ते मनामध्ये घर करून राहिलेले आहेत. पेशवा रेस्टॉरंट म्हणजे घरगुती डबे तिथंपासून पेशवा रेस्टॉरंट इथंपर्यंतचा त्यांचा असा हा प्रवास. मी स्वतः पेशवा रेस्टॉरंटला भेट दिलेली आहे. असे हे सचिन जोशी दुबईहून आलेले आहेत. त्यांचाही प्रवास अतिशय उत्तम असा आपल्याला जाणून घ्यायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर आहेत ते नेपोलियन अल्मेडा. म्हणजे नेपोलियन हे नाव म्हटलं की आपल्याला एकच वाक्य नेहमीचं आठवतं, अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. तर त्याच गोष्टी त्यांनी ऑस्ट्रेलिया इथं केलेल्या आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी आपली नाट्य चळवळ त्यांनी रुजवलेली आहे. म्हणजे व्यवसाय इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातला असला तरीसुद्धा अनेक नाटकांचे प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. नाट्य चळवळीला खतपाणी घातलेलं आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवावं यासाठी रंगसाधना ही संस्था स्थापन केलेली आहे. आणि त्याच वेळेला सामाजिक बांधिलकीचं जे काही आहे ते जपत आपल्या नाम फाउंडेशन जे मकरा नानासपुरेंचे आहे त्याच्या मदतीसाठी त्यांनी नाट्यप्रयोगांचं आयोजन केलेलं आहे. त्यांचाही प्रवास त्यांच्या तोंडूनच आपण जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात या व्यासपीठावरचे युवा व्यक्तिमत्व म्हणजे योगीराज पवार. गेल्या 5 वर्षांपासून त्यांचं अमेरिकेत शिकागोजवळ वास्तव्य आहे. सुरुवातीला शिक्षण आणि आता नोकरीच्या निमित्तानं त्यांचं तिथं वास्तव्य आहे. तिथल्या महाराष्ट्र मंडळात ते सध्या कार्यकर्ता म्हणून काम करत असतात. त्यांचाही प्रवास खरं तर ते अगदी लेटेस्ट योगीराज पवार यांची दुसरी ओळख म्हणजे ज्येष्ठ राजकीय विचारवंत. मी त्यांना पॉलिटिशियन म्हणत नाही. माजी आमदार उल्हासदादा पवार यांचे ते चिरंजीव आहेत. तर योगीराज सुद्धा इथे आलेले आहेत. आणि मला वाटतं योगीराज हे इथल्या तरुणांना जास्ती जवळचे वाटतील. कारण इथे जी मुलं आहेत ती काही 1-2 वर्षामध्ये कदाचित पुढे जाण्याची स्वप्न बघत असतील तर त्यांना नक्कीच योगीराज यांचे अनुभव उपयोगी पडतील. अशी ही सगळी मान्यवर मंडळी पुन्हा एकदा या समुद्रापलीकडे सत्रामध्ये तुमचं स्वागत करते. महेशजी, मी एकूणच या कार्यक्रमातील मान्यवरांचा परिचय आता वैद्य मॅडमने आपल्याला करून दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की किती छान लोक आपल्यासमोर आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की एकूणच हा जो प्रवास आहे त्यांच्या जीवनातला तो प्रवास त्यांनी यशस्वी केला स्वतःसाठी. परंतु त्यानंतर पुन्हा ते समाजाप्रती तो समर्पित करताना दिसतात. मला अनिल नेरुरकरांकडे यायचं आहे की त्यांनी जो कोकणामध्ये विशेषतः तंबाखू मुक्तीचा जो प्रयत्न केला, मला तुम्ही जर अधिक अभ्यास केला तर लक्षात येईल की अत्यंत घातक जे अंमली पदार्थ असतात त्याच्याही पेक्षा तंबाखू सोडवणं हे सगळ्यात कर्म कठीण गोष्ट असते. अनेक आपण राजकीय सामाजिक क्षेत्रातली मान्यवर मंडळी त्या आजारामुळे त्या व्यसनामुळे त्यांचं आयुष्य वाया गेलेलं आपण बघितलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तरुण पिढीला तंबाखूमुक्त करण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत ते त्या प्रयत्नासंदर्भात नेरुरकर सर आपण सांगावं. विशेषतः तरुणाई आहे आणि व्यसनापासून दूर राहणं हे किती गरजेचं आहे यापासून आपण सुरू करूया. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. सांगायचं म्हणजे मी अमेरिकेमध्ये वैद्यकीय व्यवसाय केला, मी आणि माझ्या बायकोनी केल्यानंतर म्हटलं आपण काहीतरी आपल्या देशासाठी करायला हवं.
टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा बघितलं जवळजवळ 50% बेड्स ज्या भरल्या होत्या त्या तंबाखू खाणाऱ्या किंवा वापरणाऱ्या लोकांच्या होत्या. मग असं म्हटलं की जरा तंबाखू जर त्याने वापरला नाही तर ह्या 50% की ट्रीटमेंट आहे ती तशी काय जरुरी भासणार नाही, इतर लोकांना पण ॲडमिशन मिळेल. ह्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा मी ॲडॉप्ट केला आणि 2 व्हॅन्स टाकल्या आणि जवळजवळ 4 नोकर असे जवळजवळ आम्ही 20 वर्ष काम करत आहोत कोकणामध्ये. दररोज शाळेमध्ये जातात आणि मुलांना सांगतात स्लाईडच्या माध्यमातून की मुलांनो तंबाखू वापरू नका आणि त्याचे सर्व दुष्परिणाम पण सांगतो. त्याचबरोबर मेडिकल कॅम्प्स पण घेतो, तोंड बघतो. कारण हा जेव्हा लोक तंबाखू खातात तेव्हा प्राथमिक स्वरूपात जवळजवळ 10 वर्ष असतो आणि लाल डाग, पांढरा डाग, तोंड न उघडणं या गोष्टी सर्व असतात. तर आपण ते सर्व बंद करू शकतो, अवॉइड करू शकतो. असे भरपूर कॅम्प्स घेतले. जवळजवळ 3 ते 4 लाख मुलांना सांगितलं तंबाखू वापरू नका. असं करत 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 खूप छानपैकी जवळजवळ 30 ते 40 कर्करोग, प्राथमिक कर्करोग लोकांना आम्ही बाहेर काढलं आणि खूप लोकांना प्राथमिक कर्करोग झाला असताना टाटामध्ये पाठवून त्यांना ट्रीटमेंट पण दिली. असं छान करत असताना म्हटलं आपण मुलांना काहीतरी सांगायला हवं. का आम्ही जेव्हा मुलांना सांगायला गेलो तेव्हा बघितलं की मुलांना आत्मविश्वास नाही, कसली तरी भीती आहे. आणि तसंच कोकणामध्ये मग मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी सध्या जिकडे तिकडे जातो, मुलांना सांगतो तुम्ही घाबरू नका, कॉन्फिडन्स दाखवा, आत्मविश्वास दाखवा आणि खूप छान छान गोष्टी आहेत. परदेशात जाणं, आपल्या इथे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, परदेशात जाण्याची जरुरी नाही. सध्या मला असं वाटतं आहे की भारत इज गोइंग टू बी बिगर दॅन अमेरिका. अमेरिका आणि परदेशापेक्षा भारताला स्कोप जास्त आहे. तर जोरदार टाळ्या वाजवा का असं खरंच सांगतो आहे की आता जी लाट आमच्या वेळी जी परदेशात जायची होती ती आता थांबणार आणि परदेशातली लोकं, मुलं वगैरे आता इकडे यायला हळूहळू तयार होणार. हे मला माहिती आहे 10-15 वर्षात. माझं एक आणखी सध्या मी बघितलं आहे, आपण व्यसनाबद्दल बोलतो आहे महेशजी, तर हल्ली आमच्या कोकणामध्ये ड्रग्स फार झाले आहेत, अंमली पदार्थ, आणि आमच्या मुली आणि मुलं अंमली पदार्थांनी बळी पडत आहेत, सुशिक्षित मुली पण. आणि त्याचा पण आम्ही आता सुरू केलेलं आहे थोडं थोडं काम, कारण हे ॲडिक्शन आहे आणि ते एकदा त्याचा विळखा पडला की फार त्रास होणार आहे. आणि महत्त्वाचं सर्वात ॲडिक्शन जे अगदी आपल्या जगाला घातक ठरलं आहे, आपल्या मुलांना घातक ठरलं आहे, मुलींना घातक ठरलं आहे, ते म्हणजे सोशल मीडिया, टेलिफोन, सेलफोन. ते ॲडिक्शन हळूहळू कमी करायला लागा. रात्री झोपताना सेलफोन लांब ठेवा, जास्त फोनकडे राहू नका. आणि इथं खूप गोष्टी आहेत. माणूस एकलकोंडा होत चालला आहे, लोनलीनेस वाढत चालला आहे. सो देर आर लॉट ऑफ सामाजिक प्रॉब्लेम्स. त्या सर्व गोष्टीकडे आम्ही बघत आहोत. तर आणखी खूप बोलण्यासारखं आहे, पण सर्वांना आपण नंतर बोलू. थँक्यू. प्राजक्ताताई, अमेरिकेमध्ये म्हणजे सॉफ्टवेअरपासून नाट्यापर्यंतचा प्रवास आहे, तर इथले चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपट, मराठी चित्रपट तिथे रुजवताना म्हणजे ते असं करावं असं का वाटलं तिकडे? सॉफ्टवेअरमध्ये मी ॲक्सिडेंटली गेले. मी पण अशीच कॉलेजमध्ये होते आणि नाटकांमध्ये लहानपणापासून काम करत असताना मला युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मिळालं ॲक्टिंगला फॉर ऑल 3 इयर्स. आणि कॉलेजची वेबसाईट डेव्हलप करत होते. मी मुंबई युनिव्हर्सिटीची आहे आणि डेव्हलप करता करता मला तेही आवडलं आणि नाटकही करावं असं वाटलं. पण माझ्या घरी प्लॅन्स वेगळे होते. माझं लग्न लवकर झालं, कॉलेज झाल्या माझा नवरा प्रसाद. आणि US गेल्यानंतर नाटक कंटिन्यू केलं बिकॉज ते चालू ठेवलं होतं. आणि कोविडपर्यंत नाटक मंडळ, BMM अशा सगळ्या ठिकाणी पार्टिसिपेट केल्यानंतर कोविडच्या वेळेला असं पहिल्यांदा वाटलं की आपण वी शुड गो टू नेक्स्ट लेवल. म्हणजे मला एवढंच सांगायचं, एक इच्छा असते किंवा आपण जे मॅनिफेस्टेशन जे म्हणतो ते खरं असतं, ते होऊ शकतं. इफ यू हॅव रिअली स्ट्रॉंग फिलिंग्स फॉर समथिंग की खरंच काहीतरी करायचं आहे, तर कोविडच्या वेळेला मॅनिफेस्ट केलं होतं की आपण एक सिरीज करूया
आणि माझी सिरीज ॲमेझॉन प्राईमवरती आली. ती 120 मिनटाची सिरीज आहे, ती US मध्ये आहे. आणि त्यानंतर माझी भेट अभिजित गोलप यांच्याशी झाली आणि त्यांनी नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन असं एक ऑर्गनायझेशन स्थापन केलं. सो अभिजितबरोबर काम करताना आम्ही ऑल ओव्हर USA गोष्टी मागवल्या आणि 75 गोष्टींपैकी आम्ही 3 शॉर्ट फिल्म्स सिलेक्ट करून तिन्हीही प्रोड्यूस केल्या वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये. आणि हे सगळं काम आम्ही ऑनलाईन केलं, म्हणजे आम्ही भेटलोच नाही. प्रोडक्शनच्या वेळेला तिकडे जाऊन त्या प्रोड्यूस केल्या आणि ते आता सगळीकडे मराठी फिल्म्स आमच्या कॉम्पिटिशन्सला जिंकत आहेत. त्यानंतर मी अमेरिकन कॉलेजमध्ये जे फिल्म असोसिएशन्स असतं त्यांच्याबरोबर काम करून त्यांच्यामध्ये मी ॲक्टिंग पण केली आणि अजून 3 फिल्म्समध्ये सुद्धा प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम केलं. आणि मागच्याच महिन्यात भारतामध्ये नंदिता धुरी आणि सुहिता थत्तेला घेऊन माझी जस्ट एक फिल्म पूर्ण झाली. सो वा, खूप छान. असं एक इंग्रजी म्हण आहे की देर इज अ वुमन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन. तर ते तुमच्या मागे काय आहे? नाही, आमच्याकडे माझा नवरा आणि माझा मुलगा आणि सासू सासरे आणि घरचे दे आर व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट. आणि माझे सासरची लोक आली आहे तिकडे बघायला सुद्धा वेन वी आर हिअर. सो या, फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू हॅव टू डू समथिंग लाईक दिस. प्रसादजींचा रोल कसा असतो त्यांच्या कामामध्ये? धन्यवाद. सर्वप्रथम रयत शिक्षण संस्था आणि जागतिक मराठी अकादमी यांचे मनपूर्वक आभार की आम्हाला तुम्ही इथे येण्याची संधी दिली, बोलायची संधी दिलीत. अनेक एवढे मान्यवर आहेत, त्याच्यात बसून आम्हालाही नवीन अनुभव येतात. सो मनपूर्वक त्याबद्दल तुमचे आभार. आणि आत्ताच प्राजक्तांना सांगितल्याप्रमाणे मी मुळात काही प्रोफेशनल नाटक किंवा सिनेमा प्राजक्तासारखा केला नव्हता. पण शाळेत असताना मी कराडचा बाय द वे, आणि सातारला मी खूप वेळा आलो आहे. सो मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड इथलाच आहे, कराडलाच वाढलो, टिळक हायस्कूलला मध्ये शिकलो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालेलं आहे. ही विशेषत्वाने सांगायची गोष्ट आहे, कारण इथे जी आहे ती साताऱ्याच्या आजूबाजूच्या काही ग्रामीण भागातली सुद्धा इथे मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक थोडासा कॉम्प्लेक्स असतो, तो मला वाटतंय निश्चितपणानं दूर व्हायला मदत होईल. नक्कीच नक्कीच. तर मी ॲज युजल इंजिनियर झालो, मग सॉफ्टवेअरमध्ये टेल्कोमध्ये नोकरी केली, मग सॉफ्टवेअरमध्ये गेलो आणि अमेरिकेला गेलो 2000 साली. साधारण 25 वर्ष आता मी आहे तिकडे. पण प्राजक्ताशी जेव्हा लग्न झालं तेव्हा मला जाणवलं की आपले डेस्टिनेशन जे आपण टार्गेट म्हणतो ते कधी संपत नसतात. एक ध्येय संपलं की दुसरं, ते झालं की तिसरं, म्हणजे आपलं समाधान होत नाही. सो हाऊ टू एन्जॉय द जर्नी मॅटर्स मोर दॅन द ॲक्च्युअल डेस्टिनेशन. सो त्याच अनुषंगानं केवळ प्रोफेशन, शिक्षण हे गोल असू शकतं वयाच्या 30, 35, 40 मे बी. पण त्यानंतर प्राजक्ता माझ्या जीवनात आल्यामुळे की जरी मला शाळेत नाटक आणि हे सगळ्यात भाग घेतला होता तरी ते मागं पडलं. आता आपण जे कॉम्पिटिशन म्हणतो ती तीव्र होत चालली, त्यामुळे मागं पडलं. मग मी ठरवलं की तिच्या बरोबरीनं आपणही परत एकदा लेट्स पार्टिसिपेट अगेन. आणि मग माझा रोल काय, तर पहिला रोल होता फायनान्सर, ऑब्व्हियसली प्रोड्युसर. कारण तिचे जे प्रोजेक्ट होते पेट प्रोजेक्ट्स, चांगले प्रोजेक्ट्स, मग त्याला थोडे तिला आयडिया देणे आणि फायनान्स करणे. आणि मग हळूहळू त्याच्यात मला पण अभिरुची निर्माण झाली. आणि आय एम व्हेरी मच एन्जॉईंग द जर्नी सो फार. आता 3 शॉर्ट फिल्म तिनं बनवल्या, एक वेब सिरीज बनवली. मग मी सुद्धा नाटकांमध्ये परत भाग घ्यायला लागलो, महाराष्ट्र मंडळामध्ये रिचमंडच्या. आणि मी डॅलास महाराष्ट्र मंडळ, बॉस्टन मंडळ आणि सॅन होजेचं मंडळ या 3ही ठिकाणी काम केलेलं आहे पूर्वी. आणि आता रिचमंडच्या मराठी मंडळात ॲक्टिव्हली आम्ही कार्यरत आहोत. आणि असा थोडक्यात जर्नी आहे. म्हणजे वाण नाही पण गुण लागला म्हणतात ते खरं ठरलेलं आहे. मी आता नेपोलियन अल्मेडा सरांकडे येतोय. नॅप नावाने ते तिकडे ओळखले जातात त्यांच्या मित्र मंडळींमध्ये, परंतु ते कधी नॅप घेत असतील असं मला वाटत नाही, कारण ते अथक मेहनत करत असतात, काम करत असतात. त्यांचा संपूर्ण प्रवास जो आहे वसईपासून तर ऑस्ट्रेलियापर्यंतचा जो प्रवास आहे, हा प्रवास खूप आपल्याला शिकवणारा आहे. कारण एका
मराठी शिकवणाऱ्या शिक्षकाचे चिरंजीव आणि मराठी माध्यमातून शिकून जेव्हा ऑस्ट्रेलियात जातात तर मुद्दा आता जसं वैदे मॅडम म्हणाले की भाषेची बंधनं ही खूप महत्त्वाची असतात किंवा ती पार करून जाणं महत्त्वाचं असतं, कारण ती पार केल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने तिथल्या विदेशातल्या संस्कृतीमध्ये रुजता. तर नॅप सर, मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायला आवडेल की तो प्रवास तुमचा कसा सुरू झाला आणि तुम्ही कसे ऑस्ट्रेलियन झालात नंतरच्या याच्यामध्ये. कारण बराचसा ओढा पहिला अमेरिकेकडे असतो आणि नंतर मग अन्य कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मग UAE वगैरे अशा देशांकडे वळतो. तर तुम्ही ऑस्ट्रेलियात वसई ते ऑस्ट्रेलिया प्रवास कसा आला? सर्वप्रथम मला ह्या सत्रामध्ये सहभागी घेतल्याबद्दल आणि आमंत्रण केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. माझ्याबरोबर मित्रमंडळी आणि काही मान्यवर उपस्थित आणि प्रेक्षकांचे मी वंदन करतो. वसई एक छोटंसं गाव आहे. मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो. आई वाडी करायची, त्याच्यातलं जे काय उत्पन्न मिळेल त्याच्यामध्ये आमच्या 7 जणांचं संगोपन करायचं, असं सगळं सुरू होतं. माझा मोठा भाऊ नाटकामध्ये कामं करत असे, पण आम्हाला चपराक मारून बाहेर काढलं जाई, तुम्ही तर यायचं नाही लहान मुलांनी वगैरे. मग मी ती चॅलेंज घेतली, म्हटलं आम्हाला का नाही संधी. मग तुम्हाला सर ठाऊक असेल, वसईची जी घरं आहेत ती कोकणातली घरं असतात तशी घरं असतात, आणि ज्याला आम्ही बोलीभाषेत ओटा म्हणतो ते एवढं मोठं लांब लचक असतं. मग सगळ्या मुलांना एकत्र करून आम्ही ठरवलं की आपण काहीतरी करायचं. मग आमच्याकडे लिखाण नव्हतं, कोण दिग्दर्शक नव्हता, काय नव्हतं. मग आम्ही काय सुरू केलं, ती लाईफ बॉयची ॲड यायची रेडिओवरती, नंतर आयोडेक्सची ॲड यायची, ती काहीतरी लिहून काढायचं आणि गावातल्या लोकांना सांगायचं आमच्यासमोर येऊन बसा तुम्ही. आणि तिकडनं ही सुरुवात झाली आणि मग आमची लोकं वाढायला लागली. मग गावामध्ये वाडीला पाणी देण्यासाठी एक बावखल असतात, एक मोठा पॉन्ड असतो. ती मे महिन्यामध्ये ती सुकून जातात, तिथं राहाट वगैरे असतात. मग आम्ही विचार केला की अरे इथं आपण थोडंसं स्टेज केलं तर आपल्या जास्त लोकांना बसवता येईल. मग तिथं आम्ही शो करू लावलो. त्याच्यानंतर मग एक सादरीकरण प्रत्यक्ष स्टेजवर झालं. त्या एकांकिकेचं नाव होतं एक दिवसाची गरिबी. त्यात आम्ही सादर करणारे सगळेजण गरीबच होतो. आमच्याकडे मेकअपसाठी पैसे नव्हते, आमच्याकडे कॉस्ट्यूमसाठी पैसे नव्हते, आणि ती खरंच एकांकिका आम्हाला साजेशी होती, एक दिवसाची गरिबी. पण त्याच्यानंतर मग असं तालुका पातळीवर एकांकिका सादर केल्या, जिल्हा पातळीवर, आणि मग स्टेट लेवलवर सुद्धा सादर करून बक्षीस घेतलं. तेव्हा मग मागे वळून पाहिलं नाही. थोडासा शास्त्रोक्त पद्धतीनं नाट्यशास्त्राचा अभ्यास केला आणि मग आम्ही नाटकं बसवायला सुरुवात केली. आणि 1990 साली ह्या नाटकानं निर्णय घेतला भारत सोडून ऑस्ट्रेलियात जायचा. फार धक्कादायक होतं मित्रांसाठी, कुटुंबियांसाठी आणि सगळ्यांसाठी. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि तुमच्याकडे जिद्द असेल, महत्त्वाकांक्षा असेल आणि कष्ट करायची जर तयारी असेल, माझ्या तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो, मी $200 खिशात घेऊन गेलो होतो. आता माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला सांगत नाही, पण मी खूप मोठा समाधानी माणूस आहे. म्हणजे पोटापुरती श्रीमंती माझ्याकडे आहे आणि ते सगळं कष्टानं. आणि मी सरांशी बोलताना त्यांना सांगितलं की मी काय शिकलो की डॉलर्स एवढं वेळेला महत्त्व देणं शिकलो आणि त्यामुळे मी इतका सक्सेस झालो. 90 साली मी ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर 3-4 महिन्यांनी माझ्या लक्षात आलं, जर मला थिएटर करता येत नसेल तर मी या देशात राहणार नाही. मी बॅगा भरल्या, मी बायकोला सांगितलं इथं राहायचं नाही, आपण परत जायचं आहे. आणि कुणाच्या तरी ओळखीनं मराठी असोसिएशन ह्याची ओळख झाली. मी त्याचा मग 91 साली सभासद झालो. 92 साली मी त्यांना सांगितलं मला एकांकिका करायची आहे. नेपोलियन आल्मेडा हे नाव ऐकल्यानंतर कमिटीचे सदस्य हे तुम्हाला काय वेळ लागला आहे का, हा काय मराठीतून एकांकिका सादर करणार. पण एक कांदिवलीचा एक मित्र होता विनय जाधव म्हणून, त्याने ते उचलून धरलं. त्याला माहिती होतं वसईकरांचं मराठी किती छान असतं आणि मी मराठी माध्यमातून शिकलो आहे SSC त्यामुळे ते सहज सोपं झालं. आणि त्या दवबिंदू नावाची मी एकांकिका सादर केली आणि त्याच्यानंतर मी सिडनीच्या मराठीकरांचा झालो. आणि मग ती दवबिंदू जो होता त्याला एका नदीचं स्वरूप आलं
आणि ही नदीचा विस्तार पुढे वाढत गेला. मी अनेक नाटकं सादर केली. काही सामाजिक संस्थेसाठी नाटकाचे प्रयोग केले, जसं आनंदवनासाठी किंवा अशा संस्थेसाठी मोठे ते म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्याकडे जी कला आहे त्याचा उपयोग इतरांना देखील व्हावा. फार मोठी रक्कम कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आनंदवनाला पाठवली. असेही करतो. आणि आता मॅडमने सांगितलं तसं की मराठी मला इंग्रजी तिथं जाऊन शिकावं लागलं. मला ज्या तरुण मित्रमैत्रिणींना मला सांगावं असं वाटेल की भाषेचा न्यूनगंड ठेवू नका तुम्ही. भाषी कुठेही गेल्यानंतर शिकता येते. मला ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियन भाषा शिकावी लागली, पण मी माझ्या मराठीला अजिबात विसरलो नाही आजपर्यंत. का विसरू? ती माझी भाषा आहे. गरजेसाठी मला ऑस्ट्रेलियन इंग्रजी शिकावं लागलं, पण मी माझ्या मराठीला अजिबात विसरलो नाही आणि विसरणार नाही. त्यानंतर मग मी 1995 साली मराठी मंडळाचा अध्यक्ष झालो आणि सिडनीतलं पहिलं अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन भरवलं. आणि त्यावेळी मराठीतनं ऑस्ट्रेलियातली पहिली स्मरणिका आम्ही छापली. मराठीतून पहिली स्मरणिका त्यावेळेला छापली. त्यानंतर अनेक नाटकाचे प्रयोग केले आणि अभिराम भडकम सरांचं सुखांची म्हणतो आम्ही, हे एक अप्रतिम नाटक आहे, त्याचं मी दिग्दर्शन केलं. त्याच्यातली प्रमुख भूमिका केली. पहिलं स्थानिक कलाकारांनी केलेलं हे मराठी नाटक, ज्याचे 5 प्रयोग ऑस्ट्रेलियात झाले. आणि हे नाटक थिएटर ऑलिम्पिकसाठी निवडलं गेलं आणि भारताबाहेरचं एकमेव मराठी नाटक निवडलं गेलं. माझी मी तारीफ करत नाही आहे, पण जर तुमच्याकडे कला असेल तर ती कुठेही जगाच्या कुठल्याही रंगमंचाचे दरवाजे तुम्हाला उघडले जातात. तर ती असेल तर तुम्ही प्लीज ती जोपासा. जगाच्या कुठेही कानाकोपऱ्यात गेलात तरी ती कला तुम्हाला सोडणार नाही. पण तुमच्याकडे जिद्द आणि महत्त्वाकांक्षा पाहिजे आणि तुमच्याकडे वेळ देण्याची ताकद पाहिजे. थँक्यू. पुढचे आपले सचिन जोशी सर दुबईहून आलेले आहेत. आज आपल्याकडे चित्र काय बघायला मिळतं तर महाराष्ट्रातले लोक पिझ्झा बर्गरच्या नादी लागलेले आहेत. मॅक्झिमम लोक म्हणजे त्यांना हे घरचं जेवण काय जेवायचं असं असताना दुबईसारख्या ठिकाणी आपली महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती जिवंत ठेवणं आणि ती लोकांच्या अगदी मनापर्यंत पोहोचवणं हे वैशिष्ट्यपूर्ण काम पेशवा रेस्टॉरंटच्या माध्यमातून सचिनजी करतायत. तर त्यांचा एक वेगळा प्रवास आपल्याला आता जाणून घेता येईल. सचिनजी, याची सुरुवात कशी आणि कशा पद्धतीनं झाली? नमस्कार. प्रथम मला इथे बोलवलं आणि हा स्टेज मी आज शेअर करतो आहे. बरेच मान्यवर याच्या आधी बोललेत आणि त्या मान्यवर इथे बसले आहेत. मी सहसा अशा ठिकाणी जात नाही, कारण मी कायम म्हणतो की मी जास्त बोलत नाही. माय फूड विल स्पीक. याचा अर्थ माझं जेवण बोलेल, मी कमी बोलेन. सगळ्यांचे आभार, मान्यवरांचे आभार. सगळ्यांना नमस्कार. प्रवास साधारण 27-28 वर्षापूर्वी सुरू झाला. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आता डॉक्टरेट मिळाली आहे. म्हणजे इंजिनियर पण आहे, डॉक्टर पण आहे, पण वडापाव विकतो आहे. इतकं सोपं आयुष्य आहे. जेव्हा UAE दुबईला गेलो त्यावेळेला नोकरी करत होतो. पण बायको माझी श्रिया जोशी तिने घरनं टिफिन करायला सुरुवात केली. मी का हे मुद्दामून सांगतो आहे की कुठलाही व्यवसाय, कुठलंही काम छोटं नाही. तिने घरातनं टिफिन सुरू केले. माझ्याच कंपनीमध्ये मी टिफिन द्यायचो. 1, 2, 3 असे जवळजवळ नाही 135 टिफिन ती रोज द्यायची. फारशी मदत मिळायची नाही कुणाकडनं. वय आमची लहान होती, पण 135 टिफिन. विचार करा, आपल्याकडे 4 शेगड्या असतात, त्यामुळे मोठं पातेलं ठेवता यायचं नाही. एक भाजी 4 पातेल्यांमध्ये करायची. समजा बटाट्याची, ती मोठ्या पातेल्यात काढायची, परत 30 भाजी करायची. असे 4 वेळा सर्कलमध्ये रोटेशन झाल्यावर 100-125 लोकांची भाजी व्हायची. तसं मग आमटी करायची. 4 वेगवेगळ्या छोट्या कुकरमध्ये भात लावायचा, कारण मोठा कुकर किंवा मोठं पातेलं वापरता येत नव्हतं. असा प्रवास साधारण 2 वर्ष चालला. नंतर माझ्या नोकऱ्या बदलत गेल्या. तोही व्यवसाय बंद झाला, कारण आम्ही ते अजमानमध्ये करायचो आणि नंतर आम्ही दुबईमध्ये शिफ्ट झालो. 2012 आम्ही हे रेस्टॉरंटची संकल्पना सुरू केली. पेशवा रेस्टॉरंट हे पेशवा रेस्टॉरंटमध्ये फक्त मराठी जेवण मिळतं. मला अंडही उकडता येत नाही. मी केटरिंग कॉलेजमधला नाही. मी गोष्टी विकू शकतो, पण माझी बायकोचे सगळे जे रेसिपी आहेत ते सगळे तिचे आहेत. आजही ती रोज सकाळी टेस्टिंग करते,
चव मेंटेन करणं, क्वालिटी मेंटेन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्या मराठी लोकांना ना, मी शाप नाही म्हणणार, पण असं म्हणलं जातं की मराठी लोक व्यवसाय करत नाहीत. तर तसं आता नाही आहे. खूप मराठी लोक व्यवसायात आलेत. सगळ्यांनी नक्की व्यवसाय करावा, नंबर 1. दुसरं असं म्हणलं जातं की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचतो. चुकीचं आहे. मराठी माणूस मराठी माणसाला अत्यंत प्रामाणिकपणे भरपूर मदत करतो. हा आम्हाला अनुभव आला परदेशात. आमच्याकडे जे पदार्थ मिळतात ते फक्त मराठी मिळतात. त्याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे. सगळे मराठी पदार्थ आहेत. कोल्हापुरी, मालवणी, सावजी, वराडी, अगदी तांबड्या पांढऱ्या रस्स्यापासनं, आळूच्या फतफत्यापासनं, मोदकापासनं, पुरणपोळीपासनं सगळं फक्त मराठी प्रकार. पाणीपुरी, पावभाजी मिळत नाही, ते बाहेरनं प्रकार आले. पण सगळे जे मराठी प्रकार आमच्याकडे पंगत बसवली जाते आजही. आजकाल कमी झाला तो प्रकार. आम्ही पेशवा रेस्टॉरंटमध्ये गणपती बसवतो. मला वाटतं जगातलं एकमेव रेस्टॉरंट असेल ज्याच्यात सगळे सण साजरे केले जातात. आम्ही दहीहंडी लावतो. नमस्कार पेशवा रेस्टॉरंट असंच म्हणलं जातं. फक्त मराठी गाणी लावली जातात. दहीहंडी लावतो. किल्ला करतो. आम्ही आत्ता नुकतंच बँकॉकमध्ये एक नवीन रेस्टॉरंट सुरू केलं पेशवा नावानेच, आणि पटायामध्ये रेस्टॉरंट सुरू केलं. पटायाचं जगातलं सगळ्यात मोठं मराठी रेस्टॉरंट आहे, जे बरोबर समुद्राच्या समोर आहे, जिथे 500च्या वर सिटिंग कपॅसिटी आहे. आणि गंमत म्हणजे तिथे रोज लावणी आहे. ट्रॅडिशनल लावणी हा हळूहळू कालबाह्य प्रकार होत चालला आहे. आज सगळ्यांना लावणी बघायला आवडते, पण कुठे मिळत नाही. आज असे परफॉर्मन्स आहेत की आपण आपल्या आईबरोबर, आपल्या बहिणीबरोबर, आपल्या बायकोबरोबर तो परफॉर्मन्स बघू शकतो. असं एक वेगळं काहीतरी जपायचा प्रयत्न केला आहे. इंटिरियरमध्ये तुम्ही बघितले, तुम्ही आलायत तर इंटिरियरमध्ये पैठण्या आहेत. पैठण्याचा वापर केलेला आहे. पुणेरी किंवा पेशवाई पगड्या आहेत. सगळीकडे पेंटिंग्स आहेत अख्ख्या महाराष्ट्रभराची. तर असं काहीतरी एक वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. मला सगळ्यांना इथे उपस्थित माझ्या मित्रांना सांगायचं की नक्की व्यवसायात या, पण अभ्यास करा त्या व्यवसायाचा. पूर्ण अभ्यास करा, ज्याला आम्ही कोम्बिंग असं म्हणतो. अभ्यास पूर्ण करा. वी आर सो लकी की माझा मुलगा सिद्धांत जो ऑस्ट्रेलियामध्ये शिकला आणि तो लकीली माझ्याबरोबर आता माझ्याच व्यवसायामध्ये पेशवा रेस्टॉरंटमध्ये जॉईन झाला. आमचा स्वतःचा आटा पण आहे, कारण तिथे काही गोष्टी मिळत नाहीत परदेशामध्ये. बेसिकली गव्हाचा आटा. तर आम्ही गव्हाचा आटाही मॅन्युफॅक्चर करतो. माझा केशराचाही व्यवसाय आहे. आणि लकीली तो जॉईन झाला. जसं मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की सिद्धांत जॉईन झाल्यामुळे काय झालं ना, की नवीन पिढी, नवीन महाराष्ट्र पण परदेशात जॉईन झाला. आणि त्यांचं हे सध्याची जी पिढी आहे ना, ती वेगळी विचार करते. एक वेगळं उदाहरण देतो. जगभरात सगळीकडे रेस्टॉरंट आणि बार असं असतं, सगळ्यांना माहिती आहे. कॉकटेल्सची नावं जी असतात ना, ती सगळी इंग्लिश नावं आहेत. ब्लडी मेरी किंवा अशी सगळी नावं असतात. सिद्धांनी नावं दिलेत, चला बसूया, आता माझी सटकली, जिन जिन झिंगाट, गुलाबी साडी. गुलाबी साडी म्हणजे आपली सोलकडी आणि त्याच्यात एक अल्कोहोल वोडकाचा प्रकार आहे. सगळ्यांना इतका तो आवडतोय. काहीतरी वेगळेपण. तर आम्ही हे वेगळेपण जपायचा प्रयत्न करतोय. अजूनही काही देशात काढायचा मानस आहे. जसं आम्ही लवकरच लंडनमध्येही काढणार आहोत. मराठी जेवण बाहेर नाही आहे. मी म्हणतो उत्तम व्यवसाय का, लोक जेवतात पैसे देऊन, बाहेर जायच्या आधी पैसे देतात आणि बाहेर जातात आणि उत्तम आशीर्वाद देतात. तर जेवण उत्तम असेल तर अन्नदाता सुखी भव. अन्नदाता सुखी भव. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी व्यवसाय करावा. कुठलाही व्यवसाय छोटा नाही. नक्की व्यवसाय करा. मराठी माणसं भरपूर आता व्यवसायात उतरलेली आहेत, करतायत, उत्तम करतायत. आपल्याकडे सगळं आहे, सगळी विद्वत्ता आहे. मग आपल्या देशात करा किंवा परदेशात करा. निश्चितच सचिनजी, तुम्ही जे सांगितलं की मराठी माणसं खूप मोठ्या प्रमाणात व्यवसायात येत आहेत आणि प्रयत्न करत आहेत. फक्त आपल्या साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी शब्दांमध्ये सुद्धा बदल करावे लागतील. कारण साधारणतः आपल्याकडे मराठी माणूस व्यवसायात पडला असं म्हटलं जातं, असंच लिहिलं जातं. तर त्याच्याऐवजी मराठी माणूस व्यवसायात कसा उभा राहतो हे आता सचिन जोशींचं आत्मचरित्र आलं पाहिजे आणि तसं असंच काहीतरी शीर्षक ठेवलं पाहिजे की जेणेकरून नवीन पिढीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. नवीन पिढीचे योगीराज पवार आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. उल्हासदादांचा समर्थ वारसा त्यांच्याकडे आहे आणि आता अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी तिथली जी संस्कृती आहे, तिथला जो समाज आहे, तो समाज बघितल्यानंतर तुम्हाला आपला भारतीय समाज किंवा मराठी माणूस आणि तिथली लोक याच्यामधला फरक काय जाणवला आणि तुम्ही इथे बसलेल्या तरुण लोकांना काय सांगू इच्छिता
की पुढच्या प्रवासासाठी आपण कुठला मार्ग निवडला पाहिजे. म्हणजे उबदार असं जे घराचं सुरक्षित वातावरण असतं त्याच्यातून एकदम दुसऱ्या जगामध्ये जाणं, दुसरं जगच असतं ते एक प्रकारे. तर त्या जगाशी जुळवून घेताना काय अडचण, कारण तुम्ही आत्ता अगदी रिसेंटली म्हणजे 5च वर्ष तुम्हाला झालेली आहेत, तर तुमचे अगदी ताजे अनुभव असतील ते या मुलांशी शेअर केले तर त्यांना त्याचा खूप जास्ती फायदा होईल. नमस्कार, मला इथे बोलल्याबद्दल व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचे आभार. मी माझं शिक्षण पुण्याच्या 1 किलोमीटरच्या अंतरात झालं. मुक्तांगणला शाळेत होतो, पुणे विद्यार्थीगृहाला इंजिनिअरिंग केलं मेकॅनिकलमध्ये. नंतर विचार केला की पुढे काहीतरी करू, म्हणून मग US ला गेलो 19मध्ये आणि नेमकाच कोविड लागला. त्यामुळे फारशी तिकडची संस्कृती पहिल्या 2 वर्षात बघायला नाही मिळाली. मग जॉब लागला, तोही छोट्या शहरात, शिकागोजवळ एक पिओरिया म्हणून शहर आहे. 6 लाख लोक आहेत त्या शहरात. मला सवय होती 60 लाखाची पुण्याच्या. तर इथे कुठे मराठी लोक मिळणार. तर बृहन महाराष्ट्र मंडळ तिकडे होतं, पण कोविडमुळे बंद. आणि 2024मध्ये सुरू झालं आणि तो गणेश उत्सव पहिला होता, मागच्या वर्षी जो झाला तो. त्यात पुण्यात आल्यासारखं वाटलं असेल. हो, पुण्यात आल्यासारखं वाटलं. त्यांनी वरात काढली, वरात काय म्हणते, मिरवणूक काढली आणि मी कार्यकर्ता म्हणून सगळी मदत केली. 10व्या दिवसाचं जेवण महाराष्ट्र मंडळाकडनं होतं. तर आम्ही सकाळी भाजी बनवायला गेलो, भाजी चपाती सगळं केलं तिकडे. आणि त्यात तो फिलिंग आला की ही लोकं, म्हणजे अमेरिकेतले लोक हे सगळं करत नाहीत त्यांच्या लोकांसाठी. तर कधी असं वाटलं नव्हतं की पिओरियात एवढ्या छोट्या शहरात 400-500 मराठी लोक मिळतील आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी बनवायला लागू. तेच नाही तर तेलुगू समाजातही गणपती खूप चांगला साजरा होतो, तर तेही आले. असे सगळे भारतातले समाज मिळून 600 लोक होती. तर हे करायचा अनुभव मिळाला. बहुतेक तिकडच्या लोकांना हा अनुभव नाही आहे, पण मराठी संस्कृती जपणं हे तिकडे कळतं. आणि दुसरं म्हणजे मित्र बनवणं थांबू नका. कुठेही जाल मित्र बनवा. मला आई बाबा म्हणतात, अरे तू एवढ्या छोट्या शहरात आहेस, तुला एकटा नाही वाटत का? मी म्हटलं माझे भरपूर मित्र आहेत, मला कधी एकटा नाही वाटत. त्यामुळे एवढीच शिकायला मिळतं की मित्र बनवा आणि थांबू नका. आणि एकूणच बाहेर गेल्यानंतर हा महाराष्ट्राचा, हा तमिळनाडूचा ही ओळख न राहता हा भारतीय ही ओळख मला वाटते जास्ती महत्त्वाची राहत असेल. कारण तिथे मग प्रांत वगैरेपेक्षा हा आपल्या देशातला आहे ना, ही भावना मला वाटते जास्ती जवळची वाटत असेल. मला वाटते हे सगळ्यांच्याकडून त्यांचा सुरुवातीचा प्रवास आपण जाणून घेतलात. मला अनिल सरांना विचारावं असं वाटेल की सुंदरा मनामध्ये कशी काय भरली? कारण सगळीकडे चर्चेतला या असा विषय नाटकाने होता. मराठी एकूणच सांस्कृतिक विश्वामध्ये खूप मोठी खळबळ माजवली. आणि एकूणच तो जो प्रयोग होता, तो प्रयोग नेमका कसा आकारास येत गेला तुमच्या आणि मीना मॅडम या सगळ्यांच्या त्या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल. सुंदरा मनामध्ये भरली हा कार्यक्रम मीना नेरुरकर माझी बायको आणि मी, आमच्या घरी वसंत बापट आले होते. त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला काहीतरी करायला आवडेल. वसंत बापट हे स्वतः लावणीवर त्यांचं फार प्रभुत्व होतं. तर त्यांनी आम्हाला सुंदरा त्याची संबंध जी हे आहे आखून दिली, जुनी गाणी. आणि तो लावणीचा प्रवास होता. जेव्हा माधव गडकरी आणखी हृदयनाथ मंगेशकरांनी तो शो शिकागोमध्ये बघितला त्यांच्या 25व्या मराठी मंडळाच्या कार्यक्रमात, तर त्यांनी सांगितलं असा शो आमच्या भारतात महाराष्ट्रात होत नाही, तर तुम्ही नक्की यायला पाहिजे. आम्ही ते विसरून गेलो. मग माधव गडकरी स्वतः दर आठवड्याला फोन करून सांगायचे, मीनाताई कार्यक्रम केव्हा आणणार. मग त्यांनीच सर्व केलं. आणि ॲक्च्युली अकॅडमीचे मी आभार मानतो की त्यांनी पहिला आमचा शो घेतला आणि 8 प्रयोग केले आमचे अख्ख्या महाराष्ट्रात. त्या मनोहर जोशी होते आणि कल्पना नाही एवढी गर्दी. म्हणजे मुंबई तुम्हाला जर शिवाजी मंदिर माहिती असेल तर 8ला खिडकी उघडली की 8:30पर्यंत तिकीटं संपली जायची. आणखी असं म्हणजे त्या सुंदरा मनामध्ये भरली खरंच
महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला भरली. आम्हाला पण खूप आनंद झाला, इतका आनंद झाला आम्हाला ते करताना की. आणि नंतर मोहन वाघ म्हणून जे होते, म्हणजे राजसाहेबांचे, राज ठाकरेंचे सासरे, त्यांनी घेतले आणि त्यांनी जवळजवळ 120-130 प्रयोग केले. आणि म्हणजे आमचं कार्य महाराष्ट्रात, मी एक सांगेन की पूर्वी लालबाग परळच्या फडातच फक्त लावणीचे प्रयोग व्हायचे. तर ते लावणीचे प्रयोग आमच्यामुळे, म्हणजे आमच्या सहभागामुळे ते मध्यमवर्गात किंवा शिवाजी मंदिर, दीनानाथ किंवा बालगंधर्व इकडे लागायला लागले. आणि आता लावणीचं तुम्ही बघता जिकडे तिकडे लावणी असतेच, पण थोडंसे सचिन तर थोडंसं म्हणजे आमचं ते बरोबर राईट टाईम ॲट राईट प्लेस. सर्वांना सांगायचं की मुलांना मला एकच सांगायचं की एक काय मगाशी जसे हनुमंतराव म्हणाले की एक फोकस ठेवा, आयडिया पाहिजे, फोकस पाहिजे, तिकडनं हलायचं नाही. विचार हलू शकतात पण बी फोकस. समुद्र असा उघडतो तसा उघडला जातो आणि सर्व गोष्टी होतात, छान होतात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. देर इज नो शॉर्टकट फॉर हार्डवर्क. श्रम हे करावे लागतात. मी गरीब आहे वगैरे असं काही बोलू नका. स्वीकारा. सकारात्मकता म्हणजे काय? स्वीकारात्मका. स्वतःला जिकडे आहे तिकडे स्वीकारा, मग सर्व सोपं होऊन जाते. माझा जन्म इकडे का झाला, मी साताऱ्यात का वाढले, असं काही कंप्लेंट करू नका. आणि मगाशी सरांनी सांगितलं पेशवा रेस्टॉरंटप्रमाणे सर्व काही शक्य आहे. फक्त मराठी माणसाची मानसिकता आहे ती थोडीशी कमी पडते. आपण उद्योग करू नको म्हणजे निगेटिव्ह आपल्याला लहानपणापासून ऐकल्यामुळे होत नाही. पण नक्की उद्योगात पडा. स्टार्ट क्रिएटिंग युअर उद्योग. रिअली अशी सुंदराची स्टोरी आहे. आणि रिअली थँक्यू फॉर आस्किंग दॅट क्वेश्चन. सचिन जोशी, मला तुमच्याकडून अजून एक महत्त्वाचा विषय जाणून घ्यायचा आहे. ते म्हणजे की आता ज्या वेगाने तुम्ही रेस्टॉरंट बनवत चाललेला आहात आणि यशस्वीपणे तुम्ही ही सगळी धुरा तुमच्या व्यवसायाची पुढे नेतात, याच्यात एक मला प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे क्वालिटी मेंटेन ठेवणे तुमच्या अन्नाची. आणि दुसरी चव. तर चवीसाठी तुम्हाला मराठी शेफ लागत असतील, इकडून तुम्हाला पदार्थ न्यावे लागत असतील. तर हा सगळा जो तुमचा व्याप आहे तो कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता हे जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे, आपण बघितलं ना, जशी वर्ष वाढत जातात ना तशी आपली राहायची लाईफस्टाईल, आपले कपडे, इंटिरियर घराचं, गाड्या, सगळं बदलत जातं. एकच बदलत नाही ते म्हणजे जेवणाची चव. लहानपणीसुद्धा एका ठिकाणी खाल्लेली एखादी मिसळ किंवा काही आपल्याला वर्षानुवर्ष आठवते, तीच चव आपल्या जिभेवर असते. सेम चव आमच्या म्हणजे रेस्टॉरंट व्यवसायामधला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की टेस्ट मेंटेन करणं आणि क्वालिटी मेंटेन करणं. त्या दोन गोष्टींनीच होते. एक तेच इन्ग्रेडियंट्स आणि दुसरं तेच शेफ्स. माझ्याकडे गेले 13-14 वर्ष सुरुवातीपासून डे 1पासून जी लोकं आहेत तीच आहेत. प्राऊडली मला सांगायला आवडेल की सगळी मराठी लोकं आहेत. कारण कुठला तरी बाहेरचं आळूचं फतफदं करू शकत नाही किंवा तांबडा पांढरा रस्सा करू शकणार नाही. त्यामुळे सगळे मराठी लोक आहेत. जवळजवळ 150च्या वर मराठी लोक आहेत. सो सगळ्यात महत्त्वाचं की इन्ग्रेडियंट्स माझे सगळे मेन मसाले किंवा हे सगळं पुण्यातनं येतं. आम्ही जेवणामध्ये अजिबात सोडा किंवा आर्टिफिशियल कलर वापरत नाही किंवा काहीही फ्रोझन वापरत नाही. चव सगळ्यात महत्त्वाची जी रोज घेतली जाते. उत्तम प्रकारचं ऑइल. आणि फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. जसं आई आपल्या घरी स्वयंपाक करते तसंच आम्ही रेस्टॉरंटमध्ये करतो. रेस्टॉरंटमध्ये म्हणून कमी दर्जाचं वापरायचं आहे हा भाग अजिबात नाही. सो त्याच्यामुळे उत्तम क्वालिटी असल्यामुळे आजही लोक येतात, रिपीट होतात आणि आशीर्वाद देतात. हे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेक देशांमध्ये अजून चालू करणार आहे. मराठी जेवण अजिबात बाहेर नाही आहे. अगदी हातावर बोटावर मोजणे इतकी मराठी रेस्टॉरंट आहेत जगात. तर कमीत कमी 20-25 ठिकाणी रेस्टॉरंट चालू करायचा मानस आहे. मे बी पुढच्या वेळेस 10 वर्षांनी येईन त्यावेळेस एक 30-40 ठिकाणी रेस्टॉरंट ओपन झालेले असतील. तुमच्या 25व्या रेस्टॉरंटचं ओपन करायला आम्ही लोक येऊ सगळेजण. धन्यवाद. आपण सातारकर सगळे जाऊया. सगळे सातारकर. आणखी एक छोटासा प्रश्न की महाराष्ट्रातले लोक तर येत असतीलच, पर्यटक तर येत असतीलच, पण दुबईतले प्रॉपर लोक काही येतात का कुतूहल म्हणून? हो हो, दुबईतले येतात, युरोपियन्स येतात, गोरे येतात, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन खूप येतात.
कसे पुणे मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक लोक शिक्षणाकरता किंवा आता व्यवसाय करता किंवा नोकरी करता बऱ्याच IT कंपनी आहेत, त्यामुळे लोक इथे येतात. त्यांना मिसळपाव म्हणजे काय माहिती आहे, बरोबर. त्यांना आपल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. गोऱ्यांना जे तिकडचे आहेत युरोपियन्स त्यांना आपले बरेच पदार्थ माहिती आहेत, इंडियन माहिती आहेत. अर्थात त्यांना फक्त साऊथ इंडियन किंवा नॉर्थ इंडियन माहिती आहे, इडली वडा किंवा बटर चिकन हे माहिती आहे. पण ती आम्ही आता पॉईंटला तो मोडला. आम्ही आपलं मराठी जेवण द्यायला देतो आणि भयंकर मोठी संस्कृती आहे मराठी जेवणाची. इतके पदार्थ आहेत. छोटंसं उदाहरण सांगतो, उकड किती जणांना माहिती आहे? मी कोकणातला आहे, माझा जन्म कसबा संगमेश्वर, ज्या गावात संभाजी महाराजांना पकडलं ते माझं गाव. आमच्या गावात माझी आजी उकड द्यायची ताकातली. आता मला नाही वाटत अनेक लोकांना प्रकार माहिती असेल किंवा कुठे मिळत असेल. कोकणातलाच खास पदार्थ, कोकणातला खास पदार्थ तो ही पेशवामध्ये मिळतो. तर ब्रेकफास्ट आपले सगळे मराठी जे काही पदार्थ आहेत ते सगळे आम्ही अवेलेबल केलेले आहेत. पाठारे प्रभू हा एक प्रकार आहे, तोही अवेलेबल केलेला आहे. तर पण फक्त मराठी. आम्ही काय केलं, आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं प्लीज, की काही मिक्स करू नका. त्याच्यामध्ये चायनीज पण आहे, त्याच्यामध्ये साऊथ इंडियन पण आहे, नॉर्थ इंडियन, असं न करता फक्त मराठी केलेलं आहे. पेशन्स ठेवा, नक्की व्यवसायात जा आणि नक्की पेशवाला या आणि जेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर रवी गोडसे या आपल्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. ते फक्त ऑनलाईन आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होतील. नव्याने चीनमध्ये जी साथीचा उत्कर्ष झालेला आहे तो आपण सगळ्यांनी बघितला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रवी गोडसे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. त्यामुळे आपण त्यांना ऐकूया. जागतिक मराठी संमेलनाकरता मी माझ्या मराठी मनाचा शोध घेत होतो की सुरुवातीची 30-40 सेकंद हलकं फुलकं काय बोलू, आणि प्रत्येक वाक्याची सुरुवात करायचो मराठी मुलांनो. मग माझी घोडचूक माझ्या लक्षात आली. मुलांनो काय, आपल्या मुली कुठे पोचल्या जाता? अशा काळ्या किर्र रात्री कभिन्न कडे उतरून जाणाऱ्या हिरकण्या आहेत सगळ्या, आणि आपली मराठी मुलं बरोबर संध्याकाळी 5 वाजले की दरवाजे बंद. मग निवांत झोपायची तयारी करायची. अरे लेकानो, त्या मुलींना मागे टाकणं सोडून द्या, त्यांची बरोबरी तरी करायचा प्रयत्न करा रे. स्वतःचा आदर कसा करायचा ते आपण बघूया. काय काय लोकांना ना असा न्यूनगंड असतो, म्हणजे मी कोणीतरी कमी आहे असं वाटतं. काय काय लोकांना मी कोण असं वाटतं. या दोन्ही गोष्टी तशा बरोबर नाहीत. नॉर्मल असलेलं उत्तम, पण आपल्यातल्या किती जणांना असं भाग्य लाभलंय म्हणायचं की मी नॉर्मल आहे अगदी. प्रत्येकात काही ना काहीतरी खोड असतेच. म्हणतात ब्रिटिश जेव्हा भारत सोडून गेले त्यांनी भारतीयांचं मनोधैर्य खचवलं होतं. आपण कोणतरी कमी आहोत अशी भावना निर्माण केली होती. किती खेदाची गोष्ट आहे ना. म्हणजे आपले पूर्वज किती महान होते हो. आपण जेव्हा महाकाव्य रचत होतो तेव्हा ब्रिटिश लोक झाडावर उड्या मारत एकमेकांच्या अंगावरच्या उवा खात होते. आणि आपण असं का म्हणतो, पण कधी कधी काय म्हणतो माहिती आहे का, ब्रिटिश कशाला पाहिजेत. आपणच एकमेकांना वाईट वागवण्यामध्ये एवढे एक्सपर्ट आहोत ना की ब्रिटिश लोक आपल्याकडे ट्युशन लावू शकतील की कसं आपल्याच लोकांना वाईट वागवायचं. आणि ते मनावर पण असतं. म्हणजे लोक तुमच्याकडे कसं बघतात याच्या आधी तुम्ही स्वतःकडे कसं बघतात. नेल्सन मंडेलाने लिहून ठेवलंय त्याच्या पुस्तकामध्ये आत्मचरित्रात लॉंग वॉक टू फ्रीडम मध्ये की तो कुठेतरी चालला होता केपटाऊनवरून कैरोला का कुठेतरी. तो विमानात बसला, पट्टाबिट्टा लावला, तेवढ्यात पायलट आला विमानाचा आणि तो काळा होता. तर नेल्सन मंडेला माझ्या हृदयामध्ये धगधग धगधग चालू झाली की या काळ्या माणसाला प्लेन चालवता येतं का. मग थोड्या वेळाने तो म्हणाला की काय या गोऱ्या लोकांनी माझ्या मनाबरोबरच खेळ केलाय. म्हणजे त्यांनी आपल्या एकमेकांवरचाच विश्वास उडवलाय. म्हणून त्यांनी मग तेव्हा ब्लॅक इज ब्युटिफुल चळवळ चालू केली होती. म्हणजे आधी आपण स्वतःचा आदर करायला शिकूया. आणि कधी कधी कसं असतं ना की तुम्हाला म्हणजे लोक खाली दाखवतात तर तुम्हाला दाखवायला पाहिजे. नेहमीच बरोबर असतं असं नाही. मला आठवतं मी मेडिकल कॉलेजला गेलो होतो तर तेव्हा असं सगळं बावरल्यासारखं झालं होतं. किंग एडवर्ड KEM ला गेलो तेव्हा. तर तिथे एक शिक्षक होते, थोडे विचित्र होते. तर ते म्हणाले तुला मुला असं खराब वाटतंय का, तुला आपल्याला जमणार नाही असं वाटतंय का. मी आलो होतो डोंबिवलीहून आणि सगळं शिक्षण मराठी मीडियम म्हणून झालं होतं. आणि KEM मध्ये सगळे इंग्रजी बोलायचे. म्हणजे लेक्चर्स पण नाही, आपापसात पण इंग्रजी बोलायचे हो, बोली भाषा सुद्धा. मी जेवायला बसलो होतो पहिल्याच दिवशी, भाजीत मीठ कमी होतं. पण मीठ दे मला हे इंग्रजीमध्ये कसं सांगायचं नाही म्हणून मी भाजी तशीच खाल्ली. म्हणलं जाऊ दे, मीठ एनिवे हेल्थला एवढं चांगलं नाहीये. पण त्याच्यामुळे मी असं थोडं बुचकळ्यात पडलं होतं एक 5-10 मिनिटं. तर ते टीचर मला रोज काय म्हणायचे की तुला अरे असं तुला वाटतंय का, तुला सोडावं असं वाटतंय का मेडिकल कॉलेज, चल आपण डीनकडे जाऊया आणि तू सोडून दे, दुसरं काहीतरी कर. म्हटलं काय येडाय की काय मनुष्य. मी 1-2 आठवडे ऐकून घेतलं.
मग म्हटलं त्याला एकदा आपली स्टाईल दाखवूया. ते माझ्याकडे आल्यावर म्हटलं, "हो सर थांबा जरा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला ना खूप असं खंत म्हणजे डिप्रेशनच आलं होतं. आता एकदम मस्त वाटतंय." ते बोलले, "का काय झालं?" म्हटलं, "नाही नाही," म्हटलं, "आपलं कसं होणार आहे ते?" म्हटलं, "मग मी काही 4-5 शिक्षकांची लेवल पाहिली. म्हटलं हे लोक इथे शिकवू शकतात तर माझ्या नावाने कॉलेजच पाहिजे. किंग एडवर्ड मेमोरियल कशाला, दुसऱ्याच्या नावाने KM कशाला, रवी गोडसे नाव ठेवूया वैद्यालयाचं. चला जाऊया डीनकडे, या ना सर, आपण जाऊया ना दोघं जण, त्यांना रिक्वेस्ट करूया." तर आता ऑफकोर्स हा जरा अतिशयोक्ती झाली आणि हा कधी कधी वाईटच ना, म्हणजे कधी कधी जरा लिमिट पाहिजे ना. आमच्याकडे एक गायनाला मास्तर आले होते, म्हणजे कुठलं तरी ऑडिशन घ्यायला. ते आम्हाला सांगत होते की मोहम्मद रफी रोज 8 तास रियाज करायचा. हे ऐकून आम्ही सगळे बुचकळ्यात पडलो. मी माझ्या मित्राला म्हटलं, "इथे आपण मागे पडतो." सर बोलले, "अरे रवी, आणि टॅलेंट पण लागतं, आधी टॅलेंट लागतं रफीसारखं आणि मग तुम्ही रियाज करायचा." तर काय माहितीये का, की कुठला तरी तुमच्या मनात असा गंड असेल ना, तर आपण कोणीतरी मोठे असं आणि अशी एक भावना बाळगा आणि त्या लेवलला जाऊन दाखवा. कारण तुम्ही स्वतःचा आदर केल्याशिवाय इतर लोक तुमचा आदर करणार नाहीयेत. म्हणजे तुमच्या मनात आपली जी प्रतिमा आहे, म्हणजे तो जो आत्मविश्वास आहे, आणि असं कुठे बुचकळ्यात पडायला वाटलं ना, आपण कुठेतरी चुकतोय, आपण कुठे गोंधळतोय, आई वडिलांचा आशीर्वाद असतो, शिवाजी महाराजांचं स्मरण करायचं. तर मराठी मुलांना मी हेच सांगेन की तुम्ही स्वतःची इमेज, स्वतःची प्रतिमा स्वतःच्या मनात एवढी ठेवा की आपल्यासारखे आपणच, आणि मग ती खरी करून. अमेरिकेच्या प्रवासाबद्दल बोलूया. मराठी मुलांना तुम्ही काहीही करून इंग्लंड, अमेरिका, युरोप किंवा भारताच्या जवळच जवळ म्हणजे सिंगापूर, पाश्चात्य शिस्तीवर चालणारा देश, जाच तुम्ही. म्हणजे शिकायला, काहीतरी काम करायला काही महिने तरी. तुम्ही म्हणाल काय हवेत बोलता, सोपं आहे का ते? सोपं नाहीये, पण कठीणही नाहीये. काहीतरी करा. नोकरी करता नाही जायचं, क्रूझशिपवर काम करा आणि अख्खं जग बघून जा. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. तर कोणी म्हणाल, "अरे मी इंजिनियर आहे, मी काय क्रूझशिपवर काम करू?" का नाही? अमेरिकेमध्ये आल्यावर पहिली गोष्ट ती कळते, काम में राम है, वर्क इज वर्शिप. आणि ते कुठलंही तुमचं काम करत असू दे, ते एवढ्या मजेने करतात आणि एवढी त्याच्यामध्ये रिस्पेक्ट, इज्जत असते ना, काय डिग्निटी असते. म्हणजे जस्ट काम करतो त्याच्यात जी डिग्निटी असते ना, आणि ती ओढून ताणून नसते असे उगाच देखावा करायला आम्ही पण यांच्या, असं नाही. ते त्यांना आतून वाटतं, ते कसं वाटतं ते, आणि त्याच्यातूनच ते बघायचं ना. पाश्चात्य आहे. एक ब्रिस्टलला इंग्लंडमध्ये मोठं 5 स्टार हॉटेल आहे. तिथे संध्याकाळचा 15चा देखावा वगैरे, आम्ही बसलो होतो. मी काय दारू पित नाही, मी आपला कॉफी पित होतो. आणि मोठे मोठे लोक होते. एक म्हणजे कॅनडाचा, स्वीडनचा राजदूत, एक बाई होती ती न्यूझीलंडमध्ये राहत होती, ती बिल क्लिंटनची ऑस्ट्रेलिया इंग्लंडची पुस्तकं एडिट करायची. एक युरॉलॉजिस्ट होता कोलंबियाचा. मी 2 MD डिग्रीज आणि तेव्हा जर्मनीमध्ये PhD करत होतो. पुढे नापास झालो, पण ते सोडा, त्याचा इथे काही संबंध नाही. आमचं सगळं चालतो, काय करतो वगैरे गप्पा चालल्या होत्या. आमच्यावर एक बिल म्हणून मनुष्य बसला होता अमेरिकेतला. त्याला कोणतरी विचारलं, "बिल तू काय करतो?" तो म्हणाला, "मी पत्र टाकतो." आणि बाकीच्या अमेरिकनना म्हणजे काय, "हा पत्र टाकतो, पोस्टमन आहे." आम्ही 1-2 इंडियन होतो ते हा पोस्टमन वगैरे, आमचं आपापसात जरा चालू झालं. तर ते पोस्टमनच्या कामामध्ये खूप रिस्पेक्ट आहेच, पण मी माझा ऊर भरून आला की माझ्या भारतभूमीच्या पोस्टमनला कधीही परिस्थिती येईल की तो ब्रिस्टलच्या 5 स्टार हॉटेलमध्ये संध्याकाळी कॉकटेल घेत असताना कॅनडाच्या, स्वीडनच्या राजदूताला सांगू शकेल की मी पत्र टाकतो म्हणून. म्हणजे त्या वर्कमध्ये डिग्निटी पाहिजे. आणि आपण सुद्धा जुगाडमध्ये आपण एक्सपर्ट आहोत, पण आपण काय करतो ना, असं लोकांनी हिणवल्यावरती आयडिया सोडून देतो. कुठलीही आयडिया टाकून नाही द्यायची, लिहून ठेवायची. ते म्हणतात एक्सपिरियन्स, गुड आयडियाज कम फ्रॉम एक्सपिरियन्स अँड एक्सपिरियन्स कम्स फ्रॉम बॅड आयडियाज. त्याच्यामुळे राबवून बघायचे ना, काय जातं त्याच्यामध्ये. हसायचं करून तर बघा. माझी एक आयडिया होती कित्येक वर्षापूर्वी की आपण लग्नाच्या आधी कोंडाल्या बघतो तसं ब्लड टेस्ट करून थॅल मायनर आहे का बघायचं नवऱ्या नवरीला. भारतातल्या आता 40-50 हजार लोकांचे प्राण वाचले होते, वाचले असते. मी तेव्हा फक्त 18 वर्षाचा होतो. तर अमेरिका असं करतं ना की अशा ज्या जुगाडवाल्या आयडिया असतात तर ते इतरांना विकतं आणि एवढ्या मॅसिव्ह प्रमाणावर आणतात ना ते आयडिया. म्हणजे एक 28 वर्षाचा मनुष्य होता अमेरिकेत, गरीब होता बिचारा. नुसतंच दुसरं युद्ध संपलं होतं, कोरियन युद्ध चालू झालं होतं, 1950-55चा समय होता.
28 वर्षाचा होता, त्याचं लग्न झालं होतं, एक मूल होतं आणि तो कार सेल्समन होता. तर त्याला जेवढं कमिशन मिळायचं त्याच्यावर त्याचं घर चालायचं आणि काय नीट चालत नव्हतं त्याचं. गरीब होता बिचारा. तर त्याच्या डोक्यात आयडिया आली. तेव्हा साल होतं 1956 आणि तो फोर्ड गाड्या विकायचा ट्राय करत होता. पैसेच नव्हते कोणाकडे. त्याच्या सुपीक डोक्यातून आयडिया आली, 56 for 56, $56 द्यायचे दर महिन्याला आणि 1956 सालची फोर्ड नवी कोरी करकरीत घरी चालवत न्यायची. इन्स्टॉलमेंट सिस्टीम, EMIचा जन्म त्या 28 वर्षाच्या तरुणाच्या डोक्यात झाला. आपल्याकडे नुसतं त्याला शाबासकी, एक पुष्पगुच्छ, छोटंसं रिस्वॉच वगैरे दिलं असतं. अमेरिकेत तो CEO झाला, फोर्ड कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. म्हणजे अशा काहीतरी ती आयडिया करून, त्याच्यामुळे ना तुम्ही पाश्चात्य याच्यामध्ये जा रे मुलांनो, मराठी मुलांनो, जा. मस्त मस्त रोड एवढे खास असतात ना, त्याच्यावर अशा गाड्या बिड्या उडवा, धमाल करा जरा, काय. आणि कुठल्याही परिस्थितीत तर काही काही लोकांना वाटायचं काय तुम्ही फॉरेन वगैरे. मला तर कधी कधी एवढं विचित्र वाटायचं ना, तर कोविडच्या वेळेला मी व्हिडिओ वगैरे टाकायचो, आवडायचे बऱ्यापैकी लोकांना. तर काही काही लोक असं कमेंटमध्ये उगाच लिहायचे की तू इकडे येऊन आधी सेवा दे. तेव्हा मी म्हणतो, अरे तुमच्यातलाच एक भाऊ जो जवळजवळ तुमच्या एवढं चांगलं मराठी बोलू शकतो, तो अमेरिकेत बसलाय आज. अमेरिकेत काय औषध आहे, अमेरिकेत कुठली लस कुठपर्यंत आली, ती भारतात चालेल का, त्याचा अभ्यास करून तो टाकतोय ह्याच्यावर. आणि तुम्ही त्याला काय सांगता इकडे येऊन सेवा द्या. आणि दुसरा मला प्रॉब्लेम काय वाटतो माहिती, हल्ली आपल्याला महत्वाकांक्षेला ग्रहण लागलंय. म्हणजे एवढे दळभद्री झालंय ना, म्हणजे काय तुम्हाला काय किती पैसे भेटतात, युट्यूब कमी, अरे कसले ते 4 आण्याचे युट्यूब कमिशन, कसले कसले बोलतो आपण. आपण आपली लायकी काय आहे, आपण करतो काय. आपण काय करायचं, गुगल विकत घ्यायचं आणि गुगलचा उपयोग फक्त एवढ्या करता करायचा की एकमेकांच्या खोड्या सांगायच्या आणि गुगलचं नाव ठेवायचं चुगल. ती आपली लायकी आहे. आणि आपण कुठे 4-8 आणायचे काय कमिशन, म्हणजे आपण स्वप्न बघतो ना, त्याचे ये रे रवी तू राजा भारतात ये, आपण झोपडीत राहू. अरे झोपडीत कशाला, राजवाड्यात राहू. म्हणजे स्वप्न बघतो, त्या स्वप्नामध्ये सुद्धा दळभद्री गोंडपाट का नेसलंय आपण. त्याचे काय झालंय आपल्या मराठी लोकांच्या महत्वाकांक्षेला. त्याच्यामुळे असं काहीतरी तोडफोड करून टाकायचं. असं कधी कधी माझ्या, आता मला बरेच वर्ष झाली अमेरिकेमध्ये आणि छान लोक आहेत सगळे. ऑफकोर्स कधी कधी वाटतं की भारतात असायला हवं होतं किंवा असं लोक म्हणतात तेव्हा. आणि माझा एकदम फिलॉसॉफिकल मूड म्हणतो की मैं अपने घर में भी अजनबी हो गया हूँ आकर, मुझे यहाँ देखकर मेरी रूह डर गई है, लबे बुझा दी है अपने चेहरों की हसरतें ने, शौक पहचानता है नहीं, मुरादे दहलीज के सर रख पे मर गई है. मैं किस वतन की तलाश में यूं निकला था घर से बाहर कि अपने घर में भी अजनबी हो गया हूँ आकर. अरे पण हे सगळं फिलॉसॉफिकल बोलायला तुम्हाला 20-25 वर्ष आधी कुठेतरी घालवायला लागतात. त्याच्यापेक्षा मी आता तुम्हाला सल्ला देतो, काही येणं केणं प्रकारे न्या. तसं जमेल नाही तर मला डिरेक्ट मेसेज करा सोशल मीडियावर, मी तुम्हाला आयडिया देईन काय काय कसे हँडल कुठे लावायचे. आणि मस्त जा पुढे 2-3 वर्ष मजा करा, पैसे बिसे जमवा, काही एवढं कठीण नाही आहे. आणि आपण लोक ना, भारतीय लोक, ते जगातल्या सगळ्या लोकांना एवढे आवडतो ना, का आपण एकमेकांशी कसं वागतो त्याच्यामुळे आपल्याला वाटतं बाकीचे लोक आपल्याशी कसे वागतील. आपण भारतीय लोक एवढे तुडुंब आवडतो ना सगळ्यांना, कारण आपण एकदम वागायला एवढे चांगले असतो ना खरंच, त्याच्यामुळे मी मराठी मुलांना हेच सांगेल, जा बाबांनो कुठेतरी काही महिने तरी जा. आणि त्याच्यात काही देशद्रोह वगैरे नाहीये. तुम्ही पैसे उलट देशातच पाठवाल, देशाच्याच ह्याचं भलं होईल. तुम्ही डॉक्टर रवी गोडसेंना ऐकलेलं आहे आणि अत्यंत प्रेरणादायी आणि सर्वसामान्य, मार्मिक आणि सगळ्यांच्या मनाला भिडेल असा संदेश त्यांनी आपल्या वक्तव्यामधून दिलेला आहे. डॉक्टर रवी गोडसे यांना आपण सगळेजण ऐकतोय आणि आत्ता त्यांनी ज्या विषयावर ते बोलले, ज्या पोटतिडकीने बोलले की जा रे जा, सगळ्या सीमा पादाक्रांत करा, अटक ते कटक पर्यंत जाणारा आपला मराठी माणूस आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण ज्या पद्धतीने अवघा भारत म्हणजे अफगाणिस्तानपासून तर मागे ढाक्कापर्यंत मराठी माणसाच्या तलवारीची धमक आणि धाक पसरलेले होते, ते आपण मराठी आहोत. आणि आज आपण मराठ्यांच्या दुसऱ्या राजधानीमध्ये बसलेलो आहोत.
त्यामुळे डॉक्टर रवी गोडसे यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण आता मिहीर शिंदे यांची वाट पाहतो आहोत. मिहीर शिंदे सातारकरच आहेत आणि ते ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. ते सुद्धा आता लगेच येतील 5 मिनिटात. तोपर्यंत आपण अजूनही बोलूयात. योगीराजना मला विचारायचं आहे की समाजकारण राजकारण अशी पार्श्वभूमी असताना एकदम दुसरं टोक अमेरिकेचं गाठावं ही इच्छा कशी झाली मनामध्ये? लहानपणापासनं राजकारण बघत आलो आहे घरी आणि तेव्हा माझ्या डोक्यात अशी इमेज होती राजकारण म्हणजे घरी लोक येतात बाबा त्यांच्याशी बोलतात झालं राजकारण. त्यामुळे ही इमेज घेऊन मी मोठा झालो आणि म्हणलो मला यात तर पडायचं नाही. मी लोकांशी गप्पा मारण्यात तास तास घालू शकत नाही. मला काहीतरी करायचं आहे. म्हणून मग मी इंजिनिअरिंग हे निवडलं आणि बाबाही म्हणाले ठीक आहे जा तुला काय करायचं ते कर. म्हणून मग मी राजकारणापासून आणि त्यापासून थोडा बाहेर आलो. चांगले. प्राजक्ताताई आणि प्रसादनं मला विचारायचं आहे की तिकडच्या भागामध्ये नाट्य चळवळ आणि चित्रपटे रुजवणं जेवढ्या तुम्ही सहजी सांगितलं तेवढं सोपं नक्कीच नसेल. तर काही त्याही वेळेला काही गोष्टी घडल्या असतील त्याच्यासाठी तुम्हाला काही थोडा संघर्षही करावा लागला असेल तर त्याविषयी आपण बोलूयात थोडं. आम्ही जेव्हा आमची वेब सिरीज केली तर स्टोरी अशी होती की आम्ही तिकडे 20 वर्ष राहिलो तरी आमच्याकडे सिटिझनशिप नाही आहे अजूनही. आमचं ग्रीन कार्ड करायलाच आम्हाला 12-13 वर्ष लागली. स्टोरी ही सगळी ग्रीन कार्ड कसं मिळालं किंवा कसे स्ट्रगल असतात त्यावर आहे. आणि ॲमेझॉन प्राईमवरती जेव्हा ही सिरीज गेली त्याच्यानंतर आमच्या दोघांचे विजाच एक्सपायर झाले आणि आम्ही कंप्लीट आउट ऑफ स्टेटस झालो. म्हणजे जर का आम्ही त्यावेळेला भारतात आलो असतो तर आम्हाला परत जायला घर नव्हतं. मग एवढ्या वेबसिरीजचं करायचं काय हा एक मोठा प्रश्न होता आणि सोपं खरंच नव्हतं कारण मी कायम थिएटर केलं आहे. वेबसिरीज करायची म्हणजे कॅमेऱ्यात बघून काम करायचं का कॅमेऱ्यात बघायचं नाही इथपासून तयारी होती. आणि तुला ॲड करायचं. तुमचा प्रश्न होता की काय काय अडचणी आल्या किंवा काय चॅलेंज किंवा कसं तुम्ही मॅनेज केलं. तर आता खरं सुदैव आहे थोडंसं की बरेच इंडियन लोक अमेरिकेत आहेत. मराठी पण खूप वाढलेले आहेत. त्यामुळे तसा प्रेक्षकवर्ग ऑडियन्स आहे. पण आत्ताच योगीराजने जे सांगितलं ते सत्य आहे की युरोप अमेरिकेमध्ये मॅनपॉवर मुळातच कमी असल्यामुळं सगळी कामं आपणच करायची. म्हणजे महाराष्ट्र मंडळात पोळ्या लाटण्यापासून ते श्रीखंड बनवण्यापर्यंत आणि नंतर सगळं साफसफाई पण कार्यकर्ते म्हणून सगळेच करतात. इथे सेवा द्यायला लोक अवेलेबल नसतात. तर हे वेबसिरीज आणि नाटक करतानाही असंच होतं की करायचं ठरवल्यानंतर माहिती होतं की आपल्यालाच सगळं करायला लागणार आहे. इथलेच मित्र गोळा करून आणि त्यांचीच मदत असणार आहे. आणि या आमच्यापैकी कुणीही व्यावसायिक नट नाही आहेत तिथं हे राहणारे. हे सगळे हौशी कलाकार आहेत. किंवा नेरुरकर सर जे म्हणले सुंदरामनामध्ये तो काय त्यांचा मेन व्यवसाय नव्हता बरोबर. त्यामुळे ह्या छंद किंवा आपली हॉबी किंवा त्यातनं मग पॅशन म्हणू आपण. तर दिवसाला जवळजवळ प्राजक्ताची तर मला स्टोरी आठवते की लिटरली 17-18 तास सलग 2 वर्ष काम करायला लागलं. म्हणजे आपण झोपतो तरी 4-5 तास मिनिमम झोप पाहिजेच तुम्हाला आणि बाकीची कार्य करायला 1-2-4 तास. ते सोडले त्याच्यात जॉब सांभाळून हे जे करायचं होतं तो दॅट वॉज अ बिग स्ट्रेच. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट होता तो आय थिंक वी ह्यूजली अंडर एस्टिमेटेड. आम्हाला वाटलं की 1 वर्षात होईल तर 3 वर्ष लागली आणि कोविडमुळे थोडा स्ट्रेच आला ते पण एक आहे. पण एक मात्र असं आहे की अडचणींचा सामना त्यांना अडचण म्हणण्यापेक्षा अपॉर्च्युनिटी म्हणून आणि त्यातनं नवीन नवीन शिकत जो गेलो आणि जे काही मित्र मिळाले त्यामुळं जे काही सोशल सर्कल वाढलं. कारण असंच लक्षात आलं की असे खूप लोक आहेत की ज्यांना पण काही करायचं आहे पण ते पण अशाच मदतीच्या म्हणजे वेट करतात. मग वी विल रीच आउट अँड दे विल रीच बॅक आणि असं सर्कल वाढत गेलं आणि अशा रीतीनं या वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म बनत गेलं. ॲडलेड ऑस्ट्रेलियाचे मिहीरजी शिंदे आता आलेले आहेत. मिहीरजी या तुमची वाट पाहतो. ते ॲडलेड ते सातारा वाया काश्मीर असे आलेले आहेत आत्ताच. आजच सकाळी काश्मीरहून इकडे आलेले आहेत त्यामुळे ते आपल्याला थोडेसे उशिरा जॉईन झालेले आहेत.
आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांचं भवितव्य काय आणि त्याच्याविषयी चिंता आणि चिंतन सुरू असताना ॲडलेडसारख्या ठिकाणी मराठी शाळा सुरू करणं हे एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्याशिवाय मराठ्यांचा इतिहास, वैदिक साहित्य, त्याचबरोबर वैदिक गणित जे आहे तर त्याचा त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि त्याच्याविषयीचे ते अनेक ठिकाणी व्याख्यानं देत असतात. आणि याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी सुरू केलेलं एक मोठं काम आहे ते म्हणजे काउन्सिलिंग. आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूर पट्ट्यातले जे काही इच्छुक मुलं परदेशात शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी जाऊ इच्छितात तर त्यांना ते काउन्सिलिंग करतात. कारण अशांच्या मनामध्ये अनेक शंका असतात, अनेक अडचणी असतात आणि त्याचं निरसन कसं करून घ्यावं हे त्यांना कळत नसतं. तर त्या दृष्टीनं मिहिरजी त्यांना काउन्सिलिंग करत असतात. मिहिरजी, समुद्रापलीकडे या सत्रामध्ये तुमचंही स्वागत आहे. तुमचाही प्रवास, हा मराठी शाळेचा प्रवास विशेषतः जाणून घ्यायला मला आवडेल. धन्यवाद. आणि सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची माफी. गौरव फुटाणे सर, सर्व मान्यवर, मी आज दिल्लीवरून सकाळी पोहोचलो 11:30 वाजता मुंबईला आणि बाय कार आलो, त्यामुळे थोडासा उशीर झाला. खरं तर साताऱ्याचा माणूस म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझी तर अपेक्षा होती एक स्वयंसेवक म्हणून थांबणं, पण माफ करा मी इथं नव्हतो आणि त्यामुळं कार्यक्रम स्वयंसेवक म्हणून नाही पण आता इथं यायला मिळालं, तुमचे संवाद साधायला मिळाला म्हणून धन्यवाद. गेले काही वर्ष मी ॲडलेडमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाताना जर सगळ्यात पहिल्यांदा काही मनात हुरहुर होती ती म्हणजे असं वाटत होतं की मी माझ्या मुलांची नाळ मी तोडतोय का जमिनीपासून, आणि ती नाळ तुटू नये म्हणून काहीतरी एक विशेष प्रयत्न करावेत असं मनात होतं. आणि म्हणून अगदी गेल्या क्षणापासून आम्ही काहीतरी करायची सुरुवात केली. गणेशोत्सव चालू केला. आज ऑस्ट्रेलियामध्ये, ॲडलेडमध्ये भारताबाहेरचा सगळ्यात मोठा गणेशोत्सव साजरा होतो. आज ॲडलेडमध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भारताच्या ॲडलेड शहरामध्ये 21 फुटापेक्षा मोठी गणेश मूर्ती आहे आणि त्या गणेश मूर्तीचं जवळजवळ 15,000 भाविक दर्शन घेतात 2 दिवसामध्ये. गणेशोत्सवामध्ये 70पेक्षा जास्त परफॉर्मन्सेस होतात आणि एक खूप चांगली मोठी टीम आहे. म्हणजे सातारच्या लोकांना आनंद वाटेल, तिथं साधारण 60-70 लोकांचा ढोल ताशाचा समूह आहे आमचा आणि 150 महिला लेझिम खेळतात. म्हणजे ॲडलेडमध्ये एक भगवं वातावरण आम्ही त्यावेळी त्या काळात तयार करतो आणि खूप मजा येते. मॅडमनी आम्हाला शाळेबद्दल विचारलं. मी 2016मध्ये गेलो आणि 2018मध्ये आम्ही तिथं एक मराठी शाळा चालू केली, ॲडलेड मराठी विद्यालय नावानं. आणि आज गेले 2018पासून गेले 7-8 वर्ष ती शाळा अगदी व्यवस्थित चालू आहे. शाळा म्हणजे खरं तर साप्ताहिक शाळा आहे. रविवारची आम्ही 2 तास शाळा घेतो. काही तिथं विद्यार्थी म्हणजे लहान बालगटाचे असे विद्यार्थी येतात. आता परिस्थिती अशी आहे की जे पहिल्या वर्षाला विद्यार्थी म्हणून आले होते काही मुलं, ते आता शिक्षक म्हणून शिकवायला लागलेले आहेत मुलांना. म्हणजे एका अर्थानं आपल्या इकडे संस्कार वर्ग म्हणतो त्या पद्धतीची शाळा. हो, संस्कार वर्ग. फक्त आम्ही यावेळी असं ठरवलं आहे की मराठीला तिथं एक अभ्यासक्रमातली भाषा म्हणून तिथं मान्यता मिळायला पाहिजे, असे विशेष प्रयत्न आम्ही तिथं आता करतो आहेत. मेलबर्न सिडनीचा सिलेबस आणि आता ॲडलेडचा सिलेबस आम्ही एकत्र केला आहे आणि सिलेबस फॉलो करतो मी प्रॉपर. आणि लवकरच जशी इतर स्कूलमध्ये तिथं वेगळ्या भाषा शिकवल्या जातात, म्हणजे ग्रीक शिकवली जाते किंवा काही शाळांमध्ये पंजाबी शिकवली जाते, फ्रेंच शिकवली जाते, जपानी शिकवली जाते, तशी मराठीलासुद्धा मान्यता मिळायला पाहिजे आणि त्याचा स्कोर धरला पाहिजे, असं आम्ही थोडासा त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आहोत वाटेवर आहोत, माइल्स टू गो बिफोर वी स्लीप. आणि आणखी एक तुम्हाला विचारायचा विशेष प्रश्न म्हणजे तिकडच्या राजकारणाशी सुद्धा तुमचा काही अंशी संबंध आलेला आहे. तर तिकडची निवडणूक प्रक्रियासुद्धा तुम्ही अनुभवलेली आहे, तर त्याविषयी काय सांगाल? महाराष्ट्रातनं 3-4 गोष्टी आपण घेऊन जातो. शिवाजी महाराज घेऊन जातो, मराठी भाषा घेऊन जातो, आपले विठ्ठल रखमाई किंवा संत घेऊन जातो आणि राजकारण घेऊन जातो. तिथं जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मला लक्षात आलं की एक प्रकारची राजकीय उदासीनता तिथं काही लोकांच्यात होती आणि खास करून इंडियन्स भारतीय जे आहेत त्यांची ती राजकीय उदासीनता थोडी जास्त होती. त्यांचं असं होतं की आपण आलो इथं कमवायला आलो आहे आणि तेवढंच करावं आणि तेवढंच करून जावं, अशी साधारण त्यांची अपेक्षा होती आणि असं साधारण त्यांचं सगळ्यांचं होतं. म्हणून एक 3-4 वर्षापूर्वी आम्ही असं ठरवलं की काहीतरी वेगळा प्रयत्न करून बघावा. काउन्सिलच्या इलेक्शनला आम्ही इथं उभं राहिलो, म्हणजे मी आणि माझे 1-2 मित्र होते, वेगळ्या काउन्सिलला उभं राहिलो आणि तसा एक प्रयत्न आम्ही करून बघितला.
आता आपण ज्या ज्या पद्धतीने मी सांगितलं एकूणच मराठी माणूस बाहेर गेला की साधारणतः तो तिथल्या समाजाशी तेवढा मिळून मिसळून राहताना दिसत नाही, परंतु आपण वेगळा प्रयत्न सुरू केलेला आहे, त्यासाठी भरपूर शुभेच्छा. मी पुन्हा एकदा नेरुरकर सरांकडे जातो, कारण ज्या ज्या पद्धतीने तुम्ही सुंदराचा प्रयोग केला, ज्या पद्धतीने तुम्ही व्यसनमुक्तीचं काम केलं आणि एकूण आत्ताचा जो समाज तुम्ही भारतीय समाजाची जे स्थित्यंतर झालेलं आहे, मराठी लोकांचं स्थित्यंतर झालेलं आहे, हे तुम्ही जवळून बघितलेलं आहे. तर आत्ताचं महाराष्ट्र तुम्हाला पुढे जाण्यासाठी काय आपण केलं पाहिजे असं वाटतं? या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, इथल्या तरुण मुलांना प्रेरणा देण्यासाठी, कारण गेल्या काही वर्षांमध्ये एकूणच राष्ट्रीय पातळीवर बरेच बदल झाले. भाषा, भूषा, भोजन या सर्व पातळीवर आपण आमूलाग्र बदलत चाललेलो आहोत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही समुद्रापलीकडे मराठी पण जपण्याचा प्रयत्न करतात आणि इकडे सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला महाराष्ट्र मात्र आपलं ते मराठी पण विसरत चाललेला दिसतोय. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचा जो अनुभव आहे, प्रश्न फार कठीण आहे, कारण मला असं वाटतं की शिक्षण पद्धत आहे तीच अगदी थोडीशी काहीतरी म्हणजे तेच ते शिकवत असतं, त्याचा काही आपल्याला उपयोग नसतो. तोच भूगोल, तोच इतिहास असं काही ते विचित्र होऊन गेलं आहे. तिकडे दरवेळी वेगवेगळे शिकवतात आणि जे उपयोगी पडेल आपल्या पुढे त्याचाच वापर करतात. आणि काय होतं की परीक्षेला फार महत्त्व दिलं जातं इकडे, तिकडे परीक्षेला अजिबात महत्त्व दिलं जात नाही. आणि मुलांना मला सांगायचं आहे की तिकडच्या मुलांना किंवा मुलींना, विद्यार्थ्यांना 15 ते 16 वर्षी एक समज येते, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. इथे मी बघितलं आहे का माहीत नाही, कारण त्याला आपल्याला शोधावं लागेल. पेरेंटल हे असेल, कव्हरेज असेल काही, किंवा आपण पंख तोडत असू शिक्षक वर्ग, सेल्फ रिअलायझेशन येत नाही. मार्क ट्वेन काय म्हणतात, तुमचे 2 वाढदिवस असतात आयुष्यात, एक स्वतःचा वाढदिवस आणि दुसरा वाढदिवस तुम्हाला जेव्हा समज येते की मी माझ्यासाठी करते आहे, मी माझ्यासाठी करतो आहे. आणि ही जी समज आहे ते आपल्याकडे महेशजी जरा काय म्हणजे शिक्षण पद्धतीत काहीतरी उशिरा येते आणि ही उशिरा आल्यामुळे काय होते, डिले खूप उशीर होतो आणि त्याच्यामुळे खूपसं गोष्टी आपल्याला बदलायला हव्यात. शिक्षण पद्धती ते कठीण आहे पण होऊ लागलं आहे. खूपसं सध्याचे जे शिक्षण पद्धती बघतो आहे, आणखी आपल्याकडे खूप आणखी पण प्रकार आहेतच की जो खरा हुशार विद्यार्थी असतो त्याला मी बघतो आहे. काय काय माझे मित्र आहेत, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही, मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही, कारण रिझर्वेशन 50% रिझर्वेशन आहे. आणि कधीकधी हे रिझर्वेशन द्यायला हवंच, पण 10 ते 20% द्या, 50% नको. त्यामुळे काय होतं, कधीकधी अनडिझर्विंग व्यक्ती डॉक्टर बनतो आणि तो डॉक्टर झाल्यावर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला काय शिकवणार नाही. हीच मंडळी आता शिक्षक पण व्हायला लागलेली आहेत. तर असे थर आहेत, तिकडे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे आपण त्याला काय करायला पाहिजे. पण मुलांना मला सांगायचं आहे की सर्व सोपं असतं, आत्मविश्वास ठेवा. आणखी जे आहे ते काही कोणाचंही आम्ही आमच्या मागे वळून जेव्हा बघतो तेव्हा हनुमंतराव गायकवाड सर काय म्हणाले, तुमच्याबरोबर कुठची तरी शक्ती आहे, तुम्ही पॉझिटिव्हली फोकस केलं की तुमच्यावर नेहमी चालत असते आणि तुम्हाला पाहिजे ते नक्की मिळेल. धन्यवाद. आपण सगळ्या मान्यवरांनी समुद्रापलीकडील या यशाच्या गाथा तरुण पिढीच्या समोर मांडलेल्या आहेत. महात्मा फुले यांनी जे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना शूद्र खचले. एवढा सगळे अनर्थ एका अविद्येने केले. तर जिथे शिक्षण असतं तिथे प्रगती येते आणि तिथेच लक्ष्मीची पावलं उमटताना आपल्याला दिसतात. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण तरुणांनी या समुद्रापलीकडे यश मिळवलेल्या मान्यवरांची जी यशोगाथा आहे, ही यशोगाथा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि आपण सगळ्यांना जे शिक्षणातून मिळालेलं आहे समजून पुढे जायचं आहे. त्यामुळे मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि हे आपलं सेशन इथेच थांबलं. इथे धन्यवाद.